आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काही सत्तेसाठी काही लोकांनी मराठी भाषेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय, इतर भाषिकांना म्हणजे त्यांच्या तरफ खेचायला, परंतु माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, ह्या महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार आणि पहिली भाषा असेल शेवटची भाषा फक्त आणि फक्त मराठी चालणार। आणि ज्या पद्धतीने मराठी भाषेचा अपमान करत आहेत लोक की मराठी गई भाड में, मराठी गई तेल लेने, त्या लोकांना ज्या पद्धतीने उत्तर भेटतायत ना तसेच उत्तर भेटत राहणार। म्हणून माझी सगळ्यांना आव्हान आहे, एक विनंती पण आहे की जर तुम्हाला मराठी येत नसेल तर तुम्ही सांगा मला मराठी येत नाही, मी मराठी शिकेन। या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पैसे कमवताय, धंदा करताय आणि गावी पैसे पाठवताय, तर तुम्ही या महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान ठेवावा लागेल। आणि ज्या पद्धतीने जे मोर्चे काढतायत ना, माझं म्हणणं फक्त एवढं आहे ते नरेंद्र मेहताला की आज तिथे मारवाडी असेल, गुजराती असेल, तिथे जास्त आहे म्हणून तू तुझ्या मतासाठी तिकडच्या गुजराती लोकांना आणि इतर प्रांतीय लोकांना मराठी लोकांचा दुश्मन बनवतोय। ते कुठेतरी बंद झालं पाहिजे। आणि जर तुला करायचं असेल तर तू कर, परंतु मराठी माणसांनी जेव्हा मोर्चे काढला ना तेव्हा तुझा मोर्चा एवढा लहान दिसणार आणि मराठी माणसाचा मोर्चा एक सागरासारखा निघेल, तेव्हा सगळ्यांना घरात बसावं लागेल। ही वेळ येऊ देऊ नका। 2 दिवसापूर्वी काहीतरी घटना घडल्या आहेत, मीरा भाईंदरची असो किंवा इथं केडिया सारखी माणसं असो, राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रकार होतोय का असं वाटतं? बघा, राज ठाकरेंना डिवचणार तेवढी त्याची ते केडियाची लायकी नाहीये। तो केडिया नाहीये, तो कीडा आहे, तो एक कीड आहे, कीड जे मराठी भाषेला अपमान करतोय मराठी भाषेचा। तर मी ते केडियाला सांगतोय, केडिया जसं तू गुजराती आहेस ना तसा मी पण गुजराती आहे। तुझी हे जी एवढी करोडोची संपत्ती झाली आहे ना, या महाराष्ट्रामुळे झालेली आहे। या महाराष्ट्रामध्ये येऊन तू पैसे कमवले आहेत, तर महाराष्ट्राचा सन्मान ठेव, मराठी भाषेचा मान सन्मान ठेव, नाहीतर कधी हातात तू आलास ना तर तुझ्या कानाखाली एक वाजवायला आम्ही वाढ बघणार नाही। आणि ज्या दिवशी हातात आलास तुला फटके पडणार केडिया, हे नक्की आहे। महेंद्रजी, एक मिनिट, मी ही तुलसी जोशी पण कट्टर सैनिक आहेत, यामध्ये काय सांगायचा प्रयत्न झालाय? बघा, हा जो काय नाव आहे हा डुक्कर, काय नाव आहे डुक्कर, सदावर्ते, गुरत्न सदावर्ते, मी त्याचं नाव ठेवलंय गुरत्न, मी याचं नाव ठेवलंय गुरत्न आडवा करते। म्हणजे जेव्हा मराठी भाषेचा प्रश्न असेल तेव्हा ते नेहमी आडवा असतो। माझं म्हणणं असं आहे की हा कोण आहे, याला पुढे कोण करतोय, याची लायकी आहे का बोलायची? हे नेहमी आणि लपून बसलेल्या घरात, अरे तुझ्या पाठीमागे दम असेल ना तर रस्त्यावर येऊन बोलून दाखव। तुला महाराष्ट्र सैनिक काय आहे ना ते दाखव ना। त्याला फोन करतोय आम्ही, पण तो फोन कट करतोय का? फोन कट करतोय? तुझ्यामध्ये हिंमत असेल तर बोल ना आमच्या महाराष्ट्र सैनिक सोबत आणि समोर ये, तुझ्यामध्ये किती दम आहे आम्ही तुला दाखवतोय। महेंद्रजी, 20 वर्षानंतर हे चित्र दिसतंय, एकंदरीत ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ठाकरे बंधू 20 वर्षानंतर का होईना एकत्र येत आहेत, कसं चित्र बघताय? हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं। बघा, हे जे चित्र आहे, जेव्हा मराठी भाषेवर कुठला तरी दबाव येतोय, इतर भाषिक कोण टाकण्याचा प्रयत्न करतोय, मराठीची गडचेपी कोण करतायत? बघा, हे क्लिअर कट दिसतोय की जे सत्ताधारी आहेत तेच मराठीची गडचेपी करतायत ना। आणि त्याच्यासाठी जर 2 भाऊ एकत्र येत असतील आणि मराठी हितासाठी, मराठी रक्षणासाठी एकत्र येत असतील तर चांगलं आहे, आम्ही त्याचं स्वागत करतोय आणि प्रत्येक महाराष्ट्र सैनिक खुश आहे। ही एक आणखी तुलसी जोशींची एक फोटोग्राफ आहे, महाराष्ट्र जो लिहिलाय त्याला चापका मारला जात आहे, जो चित्र आता तुम्ही दाखवताय, काय सांगा? म्हणजे जे महाराष्ट्र द्वेषी म्हणजे काय आहे, जे मराठी भाषेचा अपमान करतो, मराठी काही भाड में, मराठी काही तेल लगाने, आता आम्ही त्याला चमाट मारतोय। यानंतर हे पण होणार तुमच्या सोबत, म्हणून मराठी भाषेचा मान सन्मान ठेवा, आम्ही तुमचाही मान सन्मान ठेवू। केडिया सारख्या माणसांना जर थेट बोलायचं झालं तर काय बोलू शकता तुम्ही? मी केडियाला फक्त एवढंच सांगतोय, केडिया तू केडिया ना, तू कीड आहे। तू गुजराती आहे, मी पण गुजराती आहे, पण मी या महाराष्ट्रात राहतो, या महाराष्ट्राने मला सर्व काही दिलेलं आहे, म्हणून मी मराठी भाषेचा मान सन्मान करतो आणि तुलाही करावं लागेल। पहिला तर ट्विट केला आणि नंतर जेव्हा फाटली तेव्हा देवेंद्र फडणवीसला सांगतो मला संरक्षण द्या। काय झालं आता? कशाला संरक्षण पाहिजे तेव्हा? फिर आता रस्त्यावर तुला दाखवतोय काय करायचं ते। आगामी काळात काही करेक्ट कार्यक्रम होईल असं वाटतंय का? 100% संधी भेटली केडिया, आता तुझा करेक्ट कार्यक्रम होईल।